इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांची नावं इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळतात. त्याचं कारण असं की त्यांनी राज्यकारभार केला, पण प्रजेच्या कल्याणाची काळजी त्यांना होती का याचं उत्तर जर शोधलं तर ते नाही असं येतं. पण याच इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या राजांची नावं मात्र जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेली आहेत. त्याचं कारण असं, त्यांचं राजपद हे फक्त सिंहासनापुरतं नव्हतं. प्रजा आपली आहे आणि या प्रजेचं कल्याण करणं हेच आपलं कर्तव्य आहे, हेच आपलं ध्येय आहे, याची खूणकाठ बांधून त्याने राज्यकारभार केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज तर शिवछत्रपतींचे वारसदार, वंशज. रयत सुखी तर राजा सुखी हा शिवाजी महाराजांचा मूलमंत्र. मुद्रा भद्राय राजते ही शिवाजी महाराजांची मुद्रा, आणि तोच वारसा छत्रपती शाहू महाराजांनी अवघ्या 25 वर्षाच्या आपल्या राज्यकारभारामध्ये समर्थपणे कृतीत आणला, अंमलात आणला. आणि त्यांच्या राज्यामध्ये प्रजा तर सुखी झालीच, फक्त सुखी नाही झाली, तर राजा प्रजेचा आणि प्रजा राजाची असं सूत्र तयार झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेला सुखी करायचा मूलमंत्र, दस्तूर त्यांनी आपल्या कृतिशील कार्यानं पुढं नेला. त्यामुळंच हा राजा लोकांचा होता, तो खरा लोकराजा होता. 1895मध्ये जेव्हा त्यांनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा त्यावेळी त्यांचं वय अवघं 25 वर्षाचं होतं, तरुण वय. आणि प्रजेला राजा मिळाला. त्या आधीच्या कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर बरीच वर्ष राजा नव्हता. अनागुंदी माजलेली होती, अंधाधुंदी होती, प्रशासकांचा कारभार होता, ब्रिटिश राज्यकर्ते प्रजेच्या हिताची काळजी घेत नव्हते. अशा स्थितीमध्ये जेव्हा शाहू महाराज राजे झाले तेव्हा त्यांनी जो जाहीरनामा काढला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वचन दिलं की माझ्या संस्थानातल्या प्रजेचं हित, तिचं कल्याण, तिचे दुःख, समस्या, व्यथा हे सगळं दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी राज्यकारभार करताना प्रजेला जे अपेक्षित आहे, प्रजेची जी इच्छा आहे, ते मी सगळी पूर्ण करीन. आणि पुढे अवघ्या 25 वर्षाच्या आपल्या राज्यकारभारामध्ये त्यांनी जाहीरनाम्यात दिलेलं हे वचन पूर्ण केलं. त्यामुळंच इतकी वर्ष झाली, 100 वर्ष झाली, तरीसुद्धा शाहू महाराजांचं नाव आपण आदराने घेतो. फक्त संस्थानाच्या प्रगतीपुरतंच त्यांचं कार्य मर्यादित राहिलं नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये ज्या सामाजिक समतेचा उल्लेख केलेला आहे, त्या सामाजिक समतेची कार्यवाही, अंमलबजावणी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेली होती. प्रजा शिकली तरच तिचं कल्याण होईल, उद्धार होईल, याची खूणकाठ बांधून त्यांनी आपल्या संस्थानामध्ये त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. 500 ते 1000 इतकी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सरकारी प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्या आधीच्या काळामध्ये अस्पृश्यासाठी शाळा वेगळ्या होत्या आणि स्पृश्यासाठी वेगळ्या होत्या. मुलींना तर शिक्षणच मिळत नसे. शाहू महाराजांनी 500 ते 1000 अशी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सार्वजनिक शाळा सुरू केल्या. त्या सरकारी होत्या, तिथे शिक्षक चांगले होते. या शिक्षणाच्या कायद्याचं महत्त्व काय, तर एखादा विद्यार्थी जर गैरहजर राहिला तर त्याला 1 रुपया रोज दंड करायचा अधिकार मामलेदारांना दिला होता. बघा, त्या काळामध्ये मोफत सक्तीचं शिक्षण आणि अनुपस्थित राहिला तर दंड, पण तो दंड माफ करायचा अधिकार मात्र पुन्हा मामलेदारालाच होता. त्याचा परिणाम असा झाला, कोल्हापूर संस्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभराट्याला आलं. अस्पृश्यता त्यांनी कायद्याने बंद केली, नष्ट केली. स्त्रियावर विविध जे अत्याचार व्हायचे त्याच्यावर बंदी आणली. अस्पृश्यता नष्ट करून ते थांबले नाहीत, तर या मागासलेल्या जमातीला, ज्यांच्या जिभा वर्षोनवर्ष, शतकानुशतकं थांबल्या, वंचित राहिल्या, त्या जिव्हा बोलायला लागल्या. त्यांच्यासाठी वेगळे कायदे केले आणि अस्पृश्यता कायद्याने गुन्हा केला. त्यांच्यासाठी वसतिगृह काढले. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात पहिलं मराठा व्हिक्टोरिया बोर्डिंग सुरू केलं. ते मराठा समाजातल्या मुलांसाठी होतं. वसतिगृहात राहायचं आणि शिक्षण घ्यायचं. आणि पुढे वेगवेगळ्या जाती जमातीसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्या वसतिगृहामध्ये मुलं राहायला लागली, शिकायला लागले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. मुस्लिम धर्मीयासाठी सुद्धा त्यांनी एक वेगळं बोर्डिंग काढलं. या वसतिगृहांच्या विनियोगासाठी त्यांनी जमिनी दिल्या.
स्त्रियांना शिक्षणासाठी मुलींच्या शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, मागासवर्गीयांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या. ज्या आरक्षणाचा प्रश्न सध्या समाजामध्ये कळीचा मुद्दा बनलेला आहे, त्या काळात 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये, आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयासाठी 50% आरक्षण ठेवलं होतं. सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांना हक्कानी नोकऱ्या मिळत होत्या, कायद्याने नोकऱ्या मिळत होत्या. हा त्यांचा माणुसकीचा, समानतेचा, मानवतेचा हक्क बहाल करणारा हा राजा सर्व दृष्टीने, सर्व क्षेत्रामध्ये क्रांतिकारी होता. ते जेव्हा राज्यावर आले त्या अवघ्या 2 वर्षामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये दुष्काळ पडला. हा तरुण राजा घोड्यावरून आपल्या संस्थानात फिरला, प्रजेची दुःख जाणून घेतली, शेततळी, धरणं, तलाव बांधले, रस्ते बांधले. इतकंच काय, पण त्या काळामध्ये जे वृद्ध होते, अपंग होते, निराधार होते, त्यांच्यासाठी निराधार वसतिगृह सुरू केली आणि त्या काळात 50,000 लोकांना त्या वसतिगृहामध्ये अन्न मिळत होतं, राहायला जागा मिळत होती. केवढी दृष्टी आहे बघा, गरिबाबद्दलचा किती कळवळ आहे बघा. हा कळवळा दाखवणारा हा राजा फक्त तेवढ्यावर थांबला नाही, तर शेतीची सुधारणा केल्याशिवाय शेतकऱ्यांची उन्नती होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं. राधानगरी धरण त्या काळामध्ये बांधून पूर्ण केलं, ऊसाच्या शेतीला प्रोत्साहन दिलं. कोल्हापुरी गूळ जो आता केवळ भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे, तर त्या कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनासाठी त्यांनी संस्थानामार्फत उत्तेजन दिलं. 100 वर्षापूर्वी जो आसाममध्ये चहा पिकतो त्या चहाच्या मळ्यांचा प्रयोग शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पन्हाळगडावर केला होता. रबराचे मळे, चहाचे मळे, कॉफीचे मळे असे विविध उद्योग ते करत होते. इतक्यावर ते थांबले नाहीत. कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी कृषी प्रदर्शनं सुरू केली. आजच्या युगामध्ये कृषी प्रदर्शन आहेत, पण त्या काळामध्ये कृषी प्रदर्शनं सुरू केली. कोल्हापुरात कायमचं कृषी प्रदर्शनाच्या अवजारांचं, उपकरणांचं एक संग्रहालय सुरू केलं. शेतकऱ्यांना उत्तम बी बियाणं, आधुनिक बी बियाणं आणि शेतीमधलं आधुनिक तंत्र शेतकऱ्यांनी शिकावं, उत्पादन वाढवावं, शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं, यासाठी सगळ्या सोयीसुविधा त्यांनी कायद्याने केल्या आणि त्या लोकांच्या, रयतेच्या कल्याणाची काळजी या राजांनी सदैव वाहिली. त्या काळामध्ये महिलांच्या छळाच्या प्रतिबंधक कायदा अंमलात आणणारा हा राजा होता. दीनदुबळे, अपंग, गोशाळा असे वेगवेगळे उपक्रम राज्यामध्ये त्यांनी राबवले, अंमलात आणले. शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केला, इंग्लंडला गेले आणि ते दौरा करून आल्यावर फक्त प्रवासासाठी ते गेले नव्हते, तर तिथलं आधुनिक वातावरण, आधुनिक सामाजिक व्यवस्था, सहकारी संस्था, कारखानदारी हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यांची दृष्टी बदलली आणि त्या दृष्टीने आपल्या कोल्हापूर संस्थानाची सुद्धा भरभराट झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, लोकांची प्रगती झाली पाहिजे, यासाठी त्यांनी कोल्हापुरात कापड गिरणी काढली. आपल्या संस्थानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिनिंग फॅक्टऱ्या काढल्या, कापसाच्या लागवडीला उत्तेजन दिलं. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर या कारखानदारीसाठी लागणारे कुशल कामगार लागणार म्हणून औद्योगिक शाळा पण सुरू केली आणि त्या औद्योगिक शाळेमध्ये आपल्या संस्थानातली मुलं शिकावीत, त्यांनी कुशल कामगार व्हावं आणि त्यांना चांगलं वेतन मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ही दूरदृष्टी जी आहे ही फक्त सामाजिक दृष्टीमध्ये ते क्रांतिकारी नव्हते, त्यांचे निर्णय क्रांतिकारी नुसते फक्त त्या दृष्टीपुरते मर्यादित नव्हते. कला, क्रीडा आणि संगीत, चित्रपट, नाटक या सर्व क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानाची प्रगती झाली. संगीताला त्यांनी आश्रय दिला, नाट्यसंस्थांना आश्रय दिला, त्या कलाकारांना आश्रय दिला. आबालाल रेहमानसारखे अभिजात जागतिक कीर्तीचे चित्रकार त्यांनी तयार केले. आपल्या संस्थानातल्या चांगल्या उत्तम चित्रकार मुलांना जे पुढे उदयोन्मुख होतील असं हिरून त्यांनी जे स्कूला मुंबईला पाठवलं, तिथे स्कॉलरशिप दिली. मुंबईतल्या पन्हाळा पॅलेसवर त्यांची राहायची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिलं, आरोग्य चांगलं जनतेचं राहावं यासाठी व्यायामाला प्रोत्साहन द्यायचं. तर मल्लविद्या मुलांनी शिकली पाहिजे, लोकांनी मल्लविद्या शिकली पाहिजे यासाठी म्हणून तालमी काढल्या, गावागावात तालमी काढल्या, कोल्हापूर शहरात तालमी काढल्या. त्या तालमींना इमारती बांधून दिल्या, तिथे मल्ल यायला लागले. कुस्तीचे आखाड्या करावेत यासाठी शाहू खासबाग मैदान त्यांनी बांधून काढलं. पॅलेस थिएटर आहे त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलं. 12वीपर्यंतचं शिक्षण मुलींना मोफत त्या काळामध्ये त्यांनी केलं. मुलींच्या शिक्षणाची कळवळ असणारा हा एवढा मोठा राजा होता. एखाद्या राजाचं जेव्हा आपण स्मरण करतो
आदरभाव व्यक्त करतो, त्यावेळी त्या राजाने केलेलं कार्य हे अजरामर असतं, क्रांतिकारी असतं, युगप्रवर्तक असतं. शाहू महाराजांच्या कार्याने असं एक नवं युग निर्माण केलं की ज्या नव्या युगांनी सगळ्या भारतालाच नव्हे तर जगाला पण वेगळी दिशा दिली. त्या काळामध्ये अद्भुत होतं, चमत्कारिक होतं. समाजाचा विरोध होता, प्रतिगाम्यांचा विरोध होता. हा सामाजिक सुधारणांचा बदल लोकांना आवडेल असं नव्हतं, पण त्यांनी फिकीर केली नाही. दीनदुबळ्यांना, अस्पृश्यांना, सामाजिक घटकांना, वंचितांना, उपेक्षितांना न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही आपली प्रजा आहे. आणि या प्रजेला सुखी करायसाठी त्यांनी कुणालाही जुमानलं नाही. सगळे विरोध डावलून मोडून काढले आणि मोडून काढून त्यांनी प्रगतीच्या दिशेनं आपल्या संस्थानाची वाटचाल सुरू केली. परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला, कोल्हापूरची कीर्ती जगभरात कलापूर या नावानं सुरू झाली आणि ते आजही कलापूर म्हणूनच ओळखलं जातं. कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी केलेल्या त्या काळातल्या सुधारणा या आताच्या सरकारने अंमलात आणलेल्या आहेत, ज्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत आदरपूर्वक स्मरण करतो. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकायला गेले त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना अर्थसहाय्य केलं. इतकंच काय, पण 1920मध्ये झालेल्या माणगावच्या दलितांच्या परिषदेमध्ये, मागासवर्गीयांच्या परिषदेमध्ये भाषण करताना शाहू महाराज म्हणाले की हा तुमचा पुढारी आहे आणि हा तुमची उन्नती करेल, असं त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी सांगणारा राजा होता. मुंबईला कापड गिरण्या होत्या, सुरू झालेल्या होत्या. तर तेव्हा कामगारांनी आपल्या संघटना कराव्यात. एक राजा सांगतो की कामगारांनी आपल्या संघटना केल्या पाहिजेत, आपली उन्नती घडवायला पाहिजे, आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि शिकाल तरच पुढे मोठे व्हाल, तरच पुढे जाल. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, सुधारणा नाही, तुमच्यात उन्नती होणार नाही. तुम्ही असं म्हणाल की दुसरं कोणीतरी आपल्यासाठी उन्नती करेल, असं होत नाही. आपली उन्नती आपणच करून घ्यायची, आपली प्रगती आपणच करून घ्यायची असते, असं समाजाला खणखणीतपणे सांगणारा हा राजा होता. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलंच, पण त्यांची इच्छा काय होती याच्या पाठीमागची? त्यांची इच्छा अशी होती, एकावेळी ते असं म्हणाले की माझी प्रजा निम्मी साक्षर झाली, माझी प्रजा निम्मी साक्षर झाली तर माझे राज्यकारभाराचे अधिकार तिच्याकडे बहाल करायची माझी तयारी आहे. राजेपद सोडून, राजपदाचा हक्क सोडून हा माणूस लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करतोय. लोकशाहीच्या दिशेनं 100 वर्षापूर्वी वाटचाल आपल्या संस्थानाची व्हावी अशी स्वप्न पाहणारा हा द्रष्टा राजा होता. म्हणून तो क्रांतिकारी होता. सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती, औद्योगिक क्षेत्रातली क्रांती, कृषी क्षेत्रातली क्रांती, शिक्षण क्षेत्रातली क्रांती, स्त्रियांच्या उद्धाराची क्रांती, दलितांच्या उद्धाराची क्रांती, किती क्षेत्रामध्ये क्रांती आहे. फार त्यांना आयुष्य मिळालं नाही, 25 वर्षाचं आयुष्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी राज्यकारभार सुरू केल्यावर एका पत्रामध्ये असं म्हटलंय, रयत कोणाच्या जप्तीत नाही. सरंजामदार, जमीनदार यांच्या तावडीमध्ये सापडलेली रयत होती. मोगलांची आक्रमण असायची, वेगवेगळ्या लोकांची आक्रमण असायची. त्यावेळी त्यांनी खडसून लिहिलं की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा शिवू नका. छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा जेव्हा ते दौऱ्यावर जायचे त्यावेळी ते काय करायचे, अंमलदार ते नोकर करायचे. नोकर कोणाकडे तरी जायचे, काहीतरी अन्न आणायचे, कोणातरी गवत आणायचं. शाहू महाराजांनी सत्तेवर आल्याबरोबर, सत्ता घेतल्याबरोबर 2 वर्षाच्यात पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये ते लिहितात, जे असेल ते विकत घ्या, राजाच्या नावाखाली माझ्या रयतेची लुबाडणूक करू नका, कोणाकडनं फुकट घेऊ नका. त्या काळामध्ये एकूण उत्पन्नाचा 20% हिस्सा शिक्षणावर खर्च करणारा हा राजा होता. स्वातंत्र्यानंतरच्या या काळातही अजून आपण शिक्षणावर 20% खर्च केलेला नाही. आरोग्याच्या बाबतीत, आरोग्यसेवेच्या बाबतीतही अत्यंत आग्रही होते. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या, चांगले डॉक्टर्स आणले, कायदेशीरपणाने जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. आणि एवढ्यावर ते थांबले नाहीत. एवढ्यावर न थांबता त्यांनी मागासवर्गीयातल्या वकिलांना, मुलांना, चांगल्या मुलांना वकिलीच्या सनदा पण दिल्या की कायद्याच्या क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये या मागासवर्गीयांनी, उपेक्षितांनी, या मागासलेल्या घटकांनी पुढं आलं पाहिजे, स्त्रियांनी पुढं आलं पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये पुढं आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि त्या सत्तेचा वापर त्यांनी आपल्यासाठी करून घेतला नाही. छत्रपती घराण्याचं सगळ्यात मोठा अलंकार आहे तो म्हणजे कवड्याची माळ. आपलं जे जीवन आहे ते कवडी मोलाचं आहे. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि त्यानंतरचे छत्रपती घराण्यातले सगळे वंशज, त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दागिना कुठला?
तर तुळजाभवानीचे ते भूते म्हणजे सेवक म्हणजे कवड्यांचे मळ. आपलं जीवन हे कवडी मोलाचं आहे, पण ते कोणासाठी खर्च करायचं आहे? ते प्रजेसाठी खर्च करायचं आहे, प्रजेच्या हितासाठी खर्च करायचा आहे. श्रीमान योगी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख समर्थ रामदासांनी केला आहे की असं अशी उपाधी दिली आहे की सम हा एवढा मोठा राजा होता, श्रीमान योगी होता. छत्रपती शाहू महाराज हे उपभोग शून्य स्वामी होते, राज्याचे उपभोग शून्य स्वामी होते. रयतेचा कैवार, आपल्या प्रजेचा कैवार, महिलांचा कैवार, स्त्रियांचा कैवार, मागासलेल्यांचा कैवार, सगळ्यांचा कैवार, आपलं सगळं आयुष्य त्यांनी या प्रजेसाठी समर्पित केलं, त्यांच्या हितासाठी समर्पित केलं. आणि त्यामुळंच एक नवं युग निर्माण झालं. त्या युगाचे ते प्रवर्तक ठरले. भारतातल्या सामाजिक क्रांतीच्या वाटचालीला नवी दिशा देण्याचे मोठं काम, कृतिशीलपणाचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी केलं. असा हा प्रजाहितदक्ष राजा होता. दलित मुलांना शिक्षणासाठी सोयीसुविधा तर त्यांनी पुरवल्याच, पण त्या काळामध्ये जे कष्ट करून राबून आपलं पोट भरतात अशा गरीब मुलांसाठी रात्रीची शाळा पण सुरू केली. अस्पृश्यतेचं कायद्याने उच्चाटन केलं. सरकारी एक शाळा प्रत्येक गावामध्ये ठेवली की ज्या ठिकाणी स्पृश्य आणि अस्पृश्य त्या काळातल्या अशा मुलांना शिक्षण घेता येईल. त्या काळामध्ये सरकारी मालकीच्या सर्व इमारती, सर्व शाळा, धर्मशाळा, सरकारी अन्नछत्र, सार्वजनिक विहिरी या दलितासाठी त्यांनी खुल्या केल्या. बहिष्कृत आणि भटक्या विमुक्त जातींना सामाजिक न्याय दिला. जातीभेद पूर्णपणे नष्ट व्हावेत आणि सर्वांना समान न्याय मिळावा असं त्यांना वाटत होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी कायदे पण केले. आणि त्या फक्त कायदे केले नाहीत, त्यांच्या संस्थानातले कायदे हे फक्त कागदावर राहिले नाहीत, तर त्याची त्यांनी कडकपणाने अंमलबजावणी केली. आंतरजातीय विवाहाला त्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं, तसा कायदा केला. विधवा विवाहाचा कायदा केला. पुनर्विवाह कायद्याला मंजुरी दिली. घटस्फोट आणि विवाहित स्त्रियांचा होणारा छळ याच्याकडेही त्यांनी लक्ष दिलं आणि त्याविरोधी पण कायदा केला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे हे द्रष्टेपणाचं काम होतं हे अतिशय महत्त्वाचं, मोलाचं, क्रांतिकारी, दिशादर्शक आणि उपेक्षित आणि वंचितांना सामाजिक न्याय द्यायसाठी पुढे मार्गदर्शक ठरलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेच्या तत्वाला फार प्राधान्य दिलं आहे, अग्रक्रम दिला आहे. पण त्या काळामध्ये त्यांनी समानतेचा उच्चार केला, नुसता उच्चार नाही केला, तर समानता, सामाजिक समता बहाल केली. सामाजिक समतेचे ते प्रणेते राजे ठरतात. प्रजेला प्रजेचे हक्क आणि मानवतेचे हक्क देणारा असा हा राजा होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा त्यांच्या राज्यकारभाराचा दस्तूर होता. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून तिची मुक्तता व्हावी यासाठी त्यांनी कार्य केलं. या युगानुयुग, शतकानुशतकं पिचलेल्या, अंधारात पडलेल्या या समाजाला त्यांनी अंधारातून प्रकाशाचा मार्ग नुसता दाखवला नाही, तर बोट धरून प्रकाशाच्या दिशेने नेलं. त्यांच्या आयुष्यामध्ये उन्नती घडवून आणली. त्यामुळंच कोल्हापूर आणि छत्रपती शाहू महाराज यांचं जे नातं होतं हे नातं फार अगदी त्याला असं तिथल्या कोल्हापूर संस्थानच्या प्रजेला असं कधी वाटलं नाही की हा राजा आहे. नाही, हा आमचा घरचा आहे, माझा वडीलधार आहे. प्रजाहितदक्ष राजा म्हणजे काय असतं त्याचा आदर्श म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आज इतकी वर्ष झाली, 100 वर्ष उलटून गेली, तरीसुद्धा त्यांचं नाव भारतीयांच्या, उपेक्षितांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला आहे. त्याचं कारण हा राजा सर्वार्थाने प्रजेचा होता, बहुजनांचा होता. बहुजनाचं सुख हेच त्यांचं ध्येय होतं आणि ह्या ध्येयासाठीच त्यांनी सगळं आयुष्य आपलं समर्पित केलं. या राजाला भावपूर्ण आदरांजली आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं स्मरण करताना पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांच्या या कृतिशील कार्याचा फक्त स्मरण करून चालणार नाही, तर आपण ते त्यांचे विचार अंमलात आणणं हे सामाजिक समता सर्वार्थाने
अंमलात आणायचा हा खरा उपाय आहे आणि तो यावा असं मला वाटतं. निर्भीड, निपक्ष, रोखोक, कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह.